श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकच्या राजकीय समीकरणात आता मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे, कारण मनसे आणि काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीला आता बळ मिळणार आहे। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक महानगरपालिका निवडणूक आता चांगलीच चर्चेत आहे, कारण मनसे आणि काँग्रेसची युती हा विषय देखील शहरात चर्चेला आला। या चर्चेला उधाण आलंय। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक शहरवासियांचं भविष्य ठरणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष नेते आणि कार्यकर्ते तयारीला लागलेत। दरम्यान महाविकास आघाडीने मनसे सोबत हात मिळवणी केल्यानं नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली। विशेष म्हणजे आज काँग्रेस आणि मनसेचे स्थानिक पदाधिकारी एकत्र पत्रकार परिषद घेत असतानाच ही युती नाशिकपुरती मर्यादित राहणार की राज्यभर विस्तारेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मागील 15 दिवसापूर्वी मुंबईत महाविकास आघाडी सोबत मनसेचा मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या मोर्चाला हजेरी लावली। आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विजय तुमचाच होणार असेल तर मनसे सोबत जा असा संदेश दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि मनसे एकत्र येणार हे जवळजवळ स्पष्ट झालं असल्याचं पाहायला मिळतंय। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।